अकोला जिल्ह्यातील वाहनांचा टोल घेऊ नये. अकोला परिवहन म्हणजेच MH30 असलेल्या वाहनांना टोल नाक्यातून सूट मिळावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेड नजीकच्या टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष प्रमोद देवंडे, महासचिव मिलिंद इंगळे, मीडिया प्रमुख नरेंद्र बेलसरे, प्रभा शिरसाट, पुष्पा इंगळे, श्रीकांत घोगरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे यांना निवेदन सादर केलं. ठाणेदार मनोज केदारे आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, सभापती माया नाईक, सभापती रिजवाना परवीन, सभापती योगिता रोकडे, जिल्हा परिषद सदस्य नीता गवई आदींसह वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये या कुरणखेड येथील टोल नाक्यावर आंदोलन छेडण्यात आलं होतं की MH30 ज्या गाड्या असतील किंवा अकोला रजिस्ट्रेशन ज्या गाड्या असतील त्यांना टोल माफ झाला पाहिजे, यासाठी हे आज आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्यांनी आज आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीच्या ऑफिसची मेन ऑफिसची पत्रव्यवहार करून तुम्हाला एका महिन्याच्या आत कळवतो. जर एका महिन्याच्या आत यांनी काही कळवलं नाही तरी आम्ही मग पुढची वंचित बहुजन आघाडी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन किंवा हा टोल नाका लोकांना MH30 गाड्यांना फुकट उघडून देईल एवढं आम्ही या ठिकाणी सांगतो.